After studying the good laboratory practices by the student and the measures which one should have to take care in the laboratory, now it's a time to study the use of safety symbols. Okay, so in the laboratory there should be safety symbols. So first of all, we should know what are these safety symbols. The European Union passed a legislation called Dangerous Substances Directive in 1961 for classification, packaging, and labeling of dangerous substances. Under this law, the symbol for chemical hazard were depicted in black with orange background. Since then, the concept of safety symbol and precautions became popular for the safety of people working in the laboratory such as other places. आता म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की सेफ्टी सिम्बॉल म्हणजे काय. सेफ्टी सिम्बॉल म्हणजे काय की आपण लॅबमध्ये वेगवेगळी केमिकल यूज करतो. बऱ्याच वेळेला एखादं केमिकल म्हणजे काय किंवा ते ऍसिड आहे, बेस आहे, स्ट्रॉंग आहे की वीक आहे हे आपल्याला कसं समजतं, तर त्यावरती ते लिहिलेलं असतं. बरोबर आहे, ते वाचतो आपण. बऱ्याच वेळा ते इंग्लिशमध्ये असतं, ते वाचतो, आपल्याला समजते जी भाषा त्यामध्ये असतं आणि मग आपण ते त्यानुसार यूज करतो. बरोबर आहे. पण इफ द केमिकल वरती जर का असं नाव असेल जे की चायनीज मध्ये असेल किंवा जे की जॅपनीज मध्ये असेल किंवा जर्मन लँग्वेज मध्ये असेल, तर ते आपल्याला वाचता येईल का? नाही वाचता येणार. आणि त्यामुळे आपण हे ओळखू नाही शकणार की हे केमिकल हजार्डस आहे की नाहीये किंवा काय आहे. बरोबर आहे. म्हणून हे कुठल्याही भाषेत त्या केमिकलचं नाव असू दे तरी सुद्धा हे ओळखता आलं पाहिजे की केमिकल हजार्डस आहे की नाहीये किंवा काय आहे. तर यासाठी एक पिक्चर लँग्वेज बनवली गेली जी की युनिव्हर्सल ठेवली, म्हणजे जगामध्ये सगळीकडं सेम ठेवली जाईल. याचं सुरुवात पहिल्यांदा युरोपियन कंट्रीज मध्ये झाली, युरोपियन युनियन मध्ये झाली आणि त्यांनी डेंजरस सबस्टन्स डायरेक्टिव्ह बनवले की ज्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की असे पिक्चर लँग्वेज बनवायचे. कारण की युरोपमध्ये अशा वेगवेगळ्या लँग्वेजचे बरेचसे देश आहेत. तर असं केल्यावरती असं लक्षात आलं की काही कॉमन जर का आपण पिक्चर्स ठेवले तर त्या पिक्चर वरून हे ओळखू शकतो की एखादं केमिकल हे किती हजार्डस आहे किंवा कोणत्या बाबतीत ते घातक आहे. मग त्याच्यासाठी काही नियम ठरवून दिले की त्याचं बॅकग्राऊंड कसं असायला पाहिजे आणि तो सिम्बॉल कुठल्या रंगाचा असायला पाहिजे. त्याचं जनरली ब्लॅक बॅकग्राऊंड असायला पाहिजे आणि ऑरेंज सिम्बॉल असायला पाहिजे, असं तेव्हा सुरुवातीला ठरवण्यात आलं. In 2009, European symbols were replaced by international symbols, which are used now. And the basic difference between the two is that the change in the pattern of labeling. That is, instead of black printing on orange yellow rectangle, the international hazard pictogram are black symbol on white background with red bordered rhombus. म्हणजे आता 2009 मध्ये इंटरनॅशनल सिम्बॉल असे आले जे की युरोप वरून फॉलो केले गेले होते आणि यामध्ये फरक होता काय की युरोपियन सिम्बॉल पेक्षा हे वेगळे होते. यामध्ये काय केलं होतं तर याला पिक्चोग्राम असं नाव दिलं आणि दीज आर ब्लॅक सिम्बॉल ऑन व्हाईट बॅकग्राऊंड. व्हाईट बॅकग्राऊंड वरती ब्लॅक सिम्बॉल विथ रेड बॉर्डर्ड रोम्बस आणि त्याच्याभोवती रेड कलरची रोम्बस आहे. तर असं त्याला सिम्बॉल करण्यात आलं. And it is now compulsory to have international hazard symbol, warning and precautionary phrases on the label of container, bottle, etc. with hazardous chemical. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हजार्डस केमिकल जर का एखाद्या बॉटलमध्ये असेल तर त्यावरती हे सिम्बॉल असणं अतिशय गरजेचं आहे आणि इट इज कंपल्सरी नाव. So common chemical used in biological laboratories are generally categorized as
Physical hazard like explosive, flammable, oxidizing liquid, compressed gases, corrosive chemicals. Health hazard, which include acute toxicity, skin irritant, aspiration hazard. Environmental hazard, which include those which cause harm to the other life forms. So specific pictograms are generally designed for each one of them, matching their chemical nature. Okay, आणि ते पिक्चोग्राम आपण आपल्या या लेक्चर मध्ये पुढे बघणार आहोत. लाईक दिस, हा सिम्बॉल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. येस ऑर नो? सो हियर द सिम्बॉल इज ब्लॅक कलर्ड वन which is on white background and it is having red colored rhombus. Okay, the border is of red colored rhombus. Okay, हा सिम्बॉल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. याला जनरली आपण आपल्या